माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना माझा आदाब, मुदखेड येथील सर्व माझे दलित बौद्ध बांधवांना माझा जय भीम। भाषण सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक माझा शेर सुनाता हूं, मैं शेर। सबसे बड़ा नादान वही है, सबसे बड़ा नादान वही है जो समझे नादान हमें, जो समझे नादान हमें। कौन कौन कितने पानी में है, सबकी है पहचान मुझे। कौन कौन पानी में कितने हैं, सबकी पहचान है मुझे। मित्र हो, मुदखेड नगरपालिकेची निवडणूक आखरी टप्प्यामध्ये आलेली आहे। उद्या सकाळी तुम्हाला मतदान करायचं आहे। या निवडणुकीमध्ये मराठी भाषेत सांगायचं म्हणजे खंडीभर पक्ष, खंडीभर पक्ष। आजपर्यंत मुदखेडच्या इतिहासामध्ये एवढे उमेदवार कधी उभे राहिले नाहीत। अनेक निवडणुका मी पाहिल्या, काही निवडणुका जिंकल्या, काही निवडणुका हारल्या, पण आजची निवडणूक मी पाहिलो, मुदखेड मध्ये प्यो फुटले, प्यो। कोणी घड्याळ घेतली, कोणी हत्ती घेतला, कोणी धनुष्यबाण घेतलं, कोणी घड्याळ घेतलं, कोणी पतंग घेतला, कोणी अजून कोणतं तुमचं ते काय म्हणतात नोटा घेतला, कोणी कपाट घेतलं, कोणी टीव्ही घेतला। प्यो फुटले, प्यो। हे का झालं? हा काय मशीन? आता किती सांगू? आता खंडीभर पक्ष उभे राहिले। आता प्रश्न असा आहे, मतदारापुढे प्रश्न निर्माण झाला। आता एवढी मशीन मध्ये एवढे नाव येतील, एवढ्या निशाण्या, आता कोणाला मतदान करावं? परेशान आहेत लोक। एकीकडे आणि तुम्हाला मी खरं सांगतो, हे खंडीभर पक्ष जरी उभे राहिले तरी खरी लढाई, खरी जी लढाई आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये, ही फक्त काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आहे। फक्त काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी। बाकी उल्लू मुल्लू गुल्लू सगळे हे फक्त मत खाण्यासाठी उभा टाकलेत। आणि हे उभं कोण केलेत? हे मतदान उभं, हे जे माणसं उभे केलेत, हे भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी मुख्यमंत्री, आताचे खासदार यांनी हे माणसं उभे केलेत। त्यांना माहित झालं की आपण गेल्या 25 वर्षामध्ये ज्या मुदखेडच्या भोळ्या बाबड्या जनतेनं त्यांच्यावर विश्वास टाकला, इनके ऊपर भरोसा करे, का हे साहेब होते काँग्रेसमध्ये, हे साहेब होते काँग्रेसमध्ये। आत्ताच आमचे बालाजीरावनं तुम्हाला वाचून दाखवलं, काँग्रेसमध्ये असताना काय म्हणत होते, हे एमआय जी पार्टी आहे ही भाजपची बी टीम आहे, भाजपची बी टीम आहे। भाजप आणि एमआयचं साठलोट आहे। हे एमआय वाले वार्डामध्ये माणूस उभं करायला पैसे घेतात,
आणि जिथं अडचण असली उभं करायचं नाही, न उभं करायला पैसे घेतात. त्यांचा धंदा आहे. त्यांना कोणाबद्दल आपुलकी नहीं, किसके बारे में हमदर्दी नहीं है. हमदर्दी किसको होती है? हमेशा जो कार्यकर्ता लोगों में रहता है, जनता में रहता है, गोर गरीब लोगों के काम करता है, अशा माणसाला हमदर्दी राहते. यांना कोणाचंही देणं घेणं नाही, किसका भी देणं घेणं नाही. खाली इलेक्शन के टाइम पे पैसे कौन देते? अब ये तो पार्टी आज की पोजीशन ऐसी है. एक जमाने में कांग्रेस पार्टी बहुत बड़ी पार्टी थी और पैसे वाली पार्टी थी. आज भारतीय जनता पार्टी सब में बड़ी पार्टी है और सब में नोटा है तो उनके पास है. और अपने माजी मुख्यमंत्री को तो पैसे का कमीच नहीं है. 40 साल 40 वर्ष ज्या माणसानं ज्या काँग्रेस पक्षात राहून मुख्यमंत्री पद दोनदा भोगलं, वडिलांना गृहमंत्री पद भोगलं, बायकोनं आमदारकी भोगली, आता पोरीला भाजपमध्ये आणून तिलाही आमदार केलं. म्हणजे एका घरामध्ये सगळे पद. साहेब कुठेतरी म्हणले म्हणे नांदेडला मुलाखत देताना, 14 वर्ष काँग्रेसमध्ये होतो मी, वनवासामध्ये होतो. वनवासामध्ये, वनवास काही को बोलते मालूम है क्या? आदमी को तकलीफ होती वो उसको बोलते वनवास. मी वनवासात होतो. साहेब, मुख्यमंत्री पद हे वनवासाचं पद आहे काय? गृहमंत्री पद हे वनवासाचं पद आहे काय? खासदारकी हे वनपदाचं आहे काय? म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर चोराच्या उलट्या बोंबा. चोराच्या उलट्या बोंबा त्याला म्हणतात, चोराच्या उलट्या बोंबा. आता निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे. आम्ही त्यांना बोलावलं की 25 वर्ष तुमच्या हातामध्ये नगरपालिका होती, तुम्ही काय केलं? मुख्यमंत्र्यांना काय केलं? आणि मी 15 वर्ष या मुदखेड नगरपालिकेचा अध्यक्ष होतो. 85 ते 2002 पर्यंत. त्या 15 वर्षामध्ये मी सांगतो छाती टोकपणे मी कोणते काम केले. तुम्ही सांगा 25 वर्षामध्ये तुम्ही कोणते काम केले? राम चौधरी सांगतो, माझ्या काळामध्ये नगराध्यक्ष असताना मी मुदखेडमध्ये 400 लोकांना जागा दिल्या. किती लोकांना? 400 लोगों को जगह दिया म्यूनसिपालिटी की पूरी रोड के जगह. और वो 400 लोगों में से 200 लोग हमारे मुस्लिम बांधव है कि नहीं? सही बोलो. अगर है तो बोलो, नहीं तो राम चौधरी झूठा है बोल रहा. बरोबर. 200 लोक आमच्या मुस्लिमांचे आहेत. 400 लोकांना जागा दिली. त्या काळामध्ये, माझ्या काळामध्ये 28 करोडची पाणी पुरवठा योजना खंडोबाच्या माळावर त्या ठिकाणी टाकी बांधून गावामध्ये पाईपलाईन करून 28 कोटीची योजना आणली. हमारे मुस्लिम बंधुओं के लिए, मुस्लिम भाइयों के लिए, मेरे वो जमाने में यहाँ हमारा शादी खाना राम चौधरी ने बनाया. वो हमारे जो मंत्री थे सिकंदर बख्श, वो जमाने में केंद्र में, आज तो केंद्र में एक भी नहीं है, मंत्रिमंडल भी नहीं है, खासदार भी नहीं है, आमदार भी नहीं. हमारे ये बालाजी ने बोले, मैंने यहाँ उद्घाटन किया शादी खाना बन के.
हमारे बौद्ध बांधव है, हमारे बुद्ध समाज के लोग हैं, उनको 2 एकड़ जगह हमने वहां बौद्ध विहार के लिए बुद्ध समाजासाठी बुद्ध विहारासाठी मी त्या ठिकाणी 2 एकर जागा दिली। माझ्या काळात नगरपालिका छोटी, त्या काळामध्ये 41 लोक मी माझ्या नगरपालिकेमध्ये कामाला लावले, नोकरी लावले। कोणी सफाई कामगार असतील, कोणी कामाटे असतील, कोणी पाणी पुरवठ्याचे असतील, 41 लोकांना लावले। आज मी जाहीरपणे विचारतो, 25 वर्षामध्ये तुम्ही एक तरी माणूस नगरपालिकेमध्ये आमच्या मुख्यतला लावला काय? लावला असता त्याचं नाव सांगा। आणि मी जे सांगितलं 400 लोकांना जागा दिली, या 25 वर्षामध्ये 1 इंच जागा यांनी कोण्याही आमच्या मुख्यच्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्याला दिली नाही। दिली काय? 25 वर्षामध्ये नाही दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा त्या ठिकाणी बसावा म्हणून त्या ठिकाणी जागा रिझर्व केली, नियोजन केलं, बजेट केलं, पुतळा सुद्धा आणला, पण याच बदमाशांनी समाज कंटकांनी तो बाबासाहेबांचा पुतळा तिथं मला बसू दिला नाही। कोरोनाच्या काळामध्ये, कोरोना के पिरियड में महामारी आली कोरोनाची, त्या पिरियड मध्ये पूर्ण मुदखेड मध्ये लॉकडाऊन होता। संपूर्ण महाराष्ट्रात होता, जग पूर्ण देशात होता, पण मुदखेड मध्ये लॉकडाऊन होता। गोर गरीब माझे मायबाप, माझ्या आया बहिणी घरामध्ये हातावर हात टाकून बसल्या, हाताला काम नाही, पोटाला भाकर नाही, महिना झाला उपासमार होऊ लागली। मी तुमच्या गावाचा माणूस हो, तुमचा मुलगा हो, इथं जन्मलेला हो, इथंच वाढलेला हो, आणि त्यामुळं या महामारीच्या काळात आमच्या गोरगरीब जनतेची जे उपासमार होऊ लागली ती मला देखवली नाही, पावली नाही, देखना नहीं मालूम हुआ। मैंने मेरा खुद का खेत बेच के 15 लाख रुपए का किराना राम चौधरी ने ये मुदखेड में बांटा। त्यावेळेस काय इलेक्शन होतं का? त्यावेळेस काय इलेक्शन होतं नाही। मला कोणाचे मत मागायचे नव्हते। आजही मुदखेडमध्ये प्रत्येक धर्माच्या सणाला, प्रत्येक धर्माच्या, चाहे हमारे हिंदू समाज का रामनवमी रहो, गणपति रहो, चाहे हमारे मुस्लिम बांधव की ईद रहो, चाहे हमारे बौद्ध बांधव की बाबा साहेब आंबेडकर जयंती रहो, हर जयंती को, हर ईद को, हर गणपति के त्योहार को मैं खुद का पेंडाल डालता हूँ, कोई पार्टी का नहीं, राम चौधरी का पेंडाल डालता हूँ और मेरे से जो हुई वो मिठाई बांटता हूँ। ये क्यों करता हूँ मैं? ये क्यों करता हूँ कि मेरे गांव में सद्भावना रहना, भाईचारा रहना, हर समाज एक दूसरे को मोहब्बत से जुड़े वाला रहना। अब मैं बोलता हूं, एक बड़ा किस्सा है, बहुत बड़ा किस्सा है। अटम बम है, अटम बम। ये मुदखेड नगर पालिका दिखने को छोटी दिखती, मगर इस नगर पालिका में ये अशोकराव साहब मुख्यमंत्री थे, मंत्री थे, करोड़ों रुपए का बजट नगर पालिका को दिए। कितने? करोड़ों रुपए का। के वास्ते दिए?
तुम्हारे गांव में रोड अच्छे होना बोल के नहीं दिए, तुम्हारे गांव में नाले अच्छा होना बोल के नहीं दिए, तुम्हारे गांव में और कुछ पानी पुरवठा का काम अच्छा होने वाले के नहीं दिए। उन्होंने जो पैसे दिए वो पैसे ये नगर पालिका में एक इंजीनियर है, एक इंजीनियर है, तुमको मालूम है, बम्बन का मेरे जात का, बम्बन का है मेरे जात का, वो कुलकर्णी बोल के मालूम है कि नहीं। वो हरामखोर ने उसको डेली वेजेस पे रोजंदारी पे 98 में महीने लगाया, 100 रुपए रोज पे, 100 रुपए रोज वाला आदमी 3000 रुपए महीने को कमाने वाला आदमी आज उन्होंने 25 साल में क्या ही थे उन्हें 25 साल साहब की मेहरबानी है ना, शिवाजी नगर वाले साहब मेहरबानी है, 25 साल में 25 करोड़ रुपए उन्हें कमाया, 25 करोड़। तुम बोले होंगे राम चौधरी कुछ भी बोल रहे तुम, इतनी बड़ी छोटी नगर पालिका 25 करोड़, तो मेरे पास उसका हिसाब है। मैं ऐसा वैसी बात नहीं करता हूं। अगर वो कुलकर्णी में दम है, भाजपा वालों में दम है, तो राम चौधरी के खिलाफ गुना दाखिल करो कि राम चौधरी ने झूठा बयान दिया। बस मैं तुमको बताता हूं।